हॅलो एव्हरीवन, टार्गेट सीईटी 2026 डेली सीईटी विथ नंदू सर मॅथमॅटिक्स या सिरीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव नंदकिशोर रुखमा गजानन ठोकणे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स. आजच्या या लेक्चरमध्ये आपण ट्रिग्नोमेट्रीचे समोरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. तर चला जास्त वेळ न करता आपण काय म्हणते द वर्ड्स विच मोटिवेट यू वरती आलो आहोत की स्टॉप ओव्हर थिंकिंग थिंग्स अँड जस्ट डू. म्हणजे गोष्टीचा अतिविचार करणं बंद करा आणि कामाला लागा. ऍक्शन वरती आहे. अतिविचार करणारा अतिविचारच करत राहते. म्हणून विचारपूर्वक गोष्टी करा, पण अतिविचार करायचा नाही. की समजा एखाद्या गोष्टीमध्ये उतरायचं असलं, जसं की मी आता टीचिंग सेक्टरमध्ये उतरलो. टीचिंग सेक्टरमध्ये भरपूर कॉम्पिटिशन आहे, भरपूर गोष्टी आहेत. मग मी विचार करत बसलो असतो, अतिविचार करत बसलो असतो तर म्हातारा झालो असतो. म्हातारा झाल्यावर शिकवलं असतं का तुम्हाला? तर नाही ना. मग मी विचार केला नाही याच्यातला भाग नाही. फक्त अतिविचार नाही केला, विचार केला नाही, याच्यामध्ये पाऊल ठेवलं. आता पाऊल ठेवलं ना तर समोर जे होईल ते पाहिलं जाईल. बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही, पाहून घेऊ. तर अतिविचार करणं बंद करा आणि कामाला लागा. तर कुठलीही गोष्ट करताना विचारपूर्वक गोष्ट करा, अतिविचार करू नका, है ना. चला काय म्हणते की द व्हॅल्यू ऑफ कॉस इनवर्स. ठीक आहे, चला क्वेश्चन आहे द व्हॅल्यू ऑफ द कॉस इन ब्रॅकेट कॉस इनवर्स ऑफ -1/3 मायनस साइन इनवर्स ऑफ 1/3 इज. आपल्याकडे क्वेश्चन आहे, हा सॉल्व्ह करायचा आहे इनवर्सच्या फॉर्मॅटमध्ये. मग सरळ हा क्वेश्चन जसाचा तसा. तुम्हाला माहित आहे की जर साइन अरे काय झालं राईट मध्ये आणि बरोबर. तुम्हाला माहित आहे की साइन, थांबा पेन चेंज करू द्या, एक मिनिट थांबा, दमधरा. झालं. ओके, जमलं. चला काय म्हणते तुम्हाला माहित आहे की साइन इनवर्स ऑफ मायनस थिटा इज इक्वल्स टू मायनस साइन इनवर्स ऑफ थिटा. म्हणजे काय होते तर हे निगेटिव्ह साइन बाहेर निघते. ह्या गोष्टी मी तुम्हाला एकदम व्यवस्थित सांगितल्या होत्या की ओके. हॅलो आवाज येऊन राहील का? हॅलो सांगा, आवाज येऊन राहिला का? तर ह्या एकदम व्यवस्थित सांगितल्या होत्या. तर आता काय म्हणते साइन इनवर्स ऑफ मायनस थिटा याला लिहू शकतो आपण मायनस साइन इनवर्स ऑफ थिटा. म्हणजे इथं साइन इनवर्स ऑफ हा अँगल आहे ना आपला 1/3. मग याला काय लिहू शकतो आपण मायनस लिहू शकतो. पहा मग इथं काय येईल, हे इथून पासून आहे काय इज इक्वल टू कॉस इन ब्रॅकेट, इथे येणार कॉस इनवर्स इन ब्रॅकेट कॉस इनवर्स. आता इथं कॉस इनवर्स बी आहे तर या गोष्टी सॉल्व्ह करावं लागतील. ठीक आहे, मग कॉस इनवर्स साइन इनवर्सचं सांगितलं. मग कॉस इनवर्स ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ थिटा. पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ थिटा. मग कॉस इनवर्स ऑफ मायनस थिटा आणि साइन इनवर्स ऑफ मायनस थिटा आहे आपल्याकडे. मग काय करू शकतो आपण याले पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ, इथे येणार 1/3 आणि इथं मायनस साइन जशीची तशी. मायनस साइन जशीची तशी. तर कुठेतरी काहीतरी हुकून राहिलं का एक वेळेस पाहू द्या, क्वेश्चन पाहू द्या मला फक्त. ट्रिग्नोमेट्री मधला किती नंबरचा क्वेश्चन आहे? 68 नंबरचा क्वेश्चन आहे. 68. ओके. ओके, पहा 2 मिनिटं फक्त. बरोबर आहे, काही चुकलं नाही आहे. इथं साइन इनवर्स ऑफ मायनस थिटाच नाही आहे. सॉरी पोट्टे, मला काय हे निगेटिव्ह साइन मी इथं पकडली, दोन्ही सेम आहेत ना म्हणून. मग साइन इनवर्स ऑफ मायनस 1/3 जसाचा तसा. इथं काय येणार साइन इनवर्स ऑफ 1/3 जसाचा तसा. काहीच नाही, डबल सांगतो. पहा क्वेश्चन होता आपल्याकडे, पहिलाच क्वेश्चन आहे, एकदम सोपी क्वेश्चन आहे. कॉस इनवर्स ऑफ मायनस थिटा, कॉस इनवर्स ऑफ मायनस थिटा लिहू शकतो आपण पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ थिटा. आणि साइन इनवर्स ऑफ मायनस थिटा जर असला तर त्याला लिहू शकतो मायनस साइन इनवर्स ऑफ थिटा. म्हणजे जो निगेटिव्ह साइन आहे तो बाहेर निघते. तर निगेटिव्ह नाहीच आहे ना, मग कशाला टेन्शन घेता. मग पाहिजे हा कॉस जसाचा तसा इन ब्रॅकेट पाय, या दोघांमधून मी मायनस साइन बाहेर काढली. तर आतमध्ये राहील कॉस इनवर्स ऑफ 1/3 प्लस साइन इनवर्स ऑफ 1/3. जर तुम्ही चेक केलं तर पहा कॉस इनवर्स ऑफ एक्स प्लस साइन इनवर्स ऑफ एक्स या फॉर्मॅटमध्ये आहे. याचे अँगल सेम आहेत. मग साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स इक्वल टू होते π/2. म्हणजे याचं रिप्लेसमेंट आपण π/2 न करू शकतो. म्हणजे इथे येणार कॉस इन ब्रॅकेट पाय मायनस π/2. याचा क्रॉस पाय मायनस π/2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून तुम्ही आन्सर आणू शकता किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून अँगल आणू शकता. त्याच्यापेक्षा सोपी गोष्ट आहे ना आपल्याकडे. काय आहे तर नंदू सरनं शिकवलं होतं कार्टेशियन सिस्टीम. कार्टेशियन सिस्टीम मध्ये पाय मायनस थिटा किती नंबरचा क्वाड्रंट मधला फॉर्म्युला आहे? तर हा सर पाय मायनस थिटा हा सेकंड नंबरच्या क्वाड्रंट मधला फॉर्म्युला आहे. आणि दुसरी गोष्ट मी सांगितलं होतं की पायच्या पट्ट्यात असलं तर ट्रिग्नोमेट्री फंक्शन चेंज होते आणि
पाय बाय टूच्या पट्ट्यात असलं तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होते आणि पायच्या पट्ट्यात असलं तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होत नाही. पाय बाय टूच्या पट्ट्यात म्हणजे काय, पाय बाय 2, 3 पाय बाय 2, 5 पाय बाय 2, 7 पाय बाय 2 याच्या पट्ट्यात असलं, ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये जर अँगल असला तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होते. आणि पायच्या पट्ट्यात म्हणजे पाय, 2 पाय, 3 पाय, 4 पाय, 5 पाय, 6 पाय याच्या पट्ट्यात जर अँगल ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये असला तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चेंज होत नाही. मग हा पायच्या पट्ट्यात आहे, पाय मायनस थिटा, कॉस थिटा जसाचा तसा, कॉस थिटा म्हणजे काय आपल्याकडे पाय बाय 2. मग चेक करायचा किती नंबरच्या क्वाड्रंट मधला फॉर्म्युला आहे, सेकंड नंबरच्या क्वाड्रंट मध्ये कॉस पॉझिटिव्ह असते की निगेटिव्ह असते, निगेटिव्ह असते सर, मग इथं निगेटिव्ह साइन इन. आणि कॉस पाय बाय 2 ची व्हॅल्यू किती असते, 0, मायनस मल्टिप्लाइड बाय 0 विल बी 0, आन्सर 0 असायला पाहिजे. ए नंबरचा ऑप्शन, पटकन मारा सटकन घरी जा. चला 6-9 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते, टॅन इनवर्स ऑफ 2/11 प्लस टॅन इनवर्स ऑफ 7/24 इज इक्वल टू, मग आहे कुठल्या फॉर्म मध्ये, टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय. टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय काय असते, इकडे साईडने दाखवतो, इथं दाखवतो बा, टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय इज इक्वल टू असते टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स इंटू वाय. आता याच्यामध्ये व्हेरायटी ऑफ गोष्टी आहेत, जसं की एक्स इज ग्रेटर दॅन 0, वाय इज ग्रेटर दॅन 0 आणि एक्स आणि वायचं मल्टिप्लिकेशन जर ग्रेटर दॅन 1 असलं तर वेगळं येते एक थोडंसं काय. तर त्या थोड्याफार गोष्टी जशा आपल्याला लागतील तशा मी तुम्हाला सांगतो. मग आता याच्यामध्ये एक्सपान्शन करा, म्हणजे इथं काही पहा, इथं टॅन इनवर्स ऑफ 2/11 प्लस टॅन इनवर्स ऑफ 7/24 इज इक्वल टू, इथे येणार टॅन इनवर्स हा इनवर्स आहे बरं आपला, जरा चांगला काढतो, टॅन इनवर्स इथे येणार 2/11 प्लस 7/24 अपॉन 1 मायनस 2/11 मल्टिप्लाइड बाय 7/24 इथपर्यंत गेलो, इज इक्वल टू टॅन इनवर्स जसाचा तसा. मग काय करसान, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, बेस सेम नाही ना, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, म्हणजे इथं काय येईल पहा, 24 मल्टिप्लाइड बाय 2 आणि 11 मल्टिप्लाइड बाय 7 म्हणजे 24 दुनी 48, इथं येईल 48 प्लस 77 अपॉन खाली येणार 11 मल्टिप्लाइड बाय 24, आणखीन खाली काय येणार पहा, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 मायनस 7 दुनी 14 अपॉन 11 मल्टिप्लाइड बाय 24. आता काय करसान, सिंपल, याच्या खाली काही नाही म्हणजे 1, 24 आणि 11चं मल्टिप्लिकेशन घेसान, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन घेसान, हे खालच्या गोष्टी होतात कॅन्सल. पहा हा बेस आणि याचाही बेस काय होते कॅन्सल, याचं ऍडिशन याचं सबट्रॅक्शन घेसान, सबट्रॅक्शन घेतल्यानंतर जे आन्सर येईल ते कमेंट बॉक्समध्ये ड्रॉप करसान. एक जर समजा इथं 1 आलं तर टॅन इनवर्स ऑफ 1 होते पाय बाय 4, किंवा दुसरं काही आलं तर दुसरं आन्सर कमेंट बॉक्समध्ये ड्रॉप करसान. बाकी काहीच नाही, एकदम सोपी आहे. नाही आलं तुम्ही सांगतो, सिंपल कॅल्क्युलेशन आहे भाऊ, दुसरं काहीच नाही, मला जीवावर आलं थोडंसं. चला टॅन इनवर्स ऑफ 1/4 प्लस टॅन इनवर्स ऑफ 2/9, टॅन इनवर्स ऑफ 1/4 प्लस टॅन इनवर्स ऑफ 2/9 काय येते पाहू. पहा सेम टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय मध्ये याचं एक्सपेन्शन करा, म्हणजे काय येणार इथं, टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय इथे येणार 1/4 प्लस 2/9 अपॉन खाली येणार 1 मायनस 1/4 एक्स इंटू वाय 2/9. क्रॉस मल्टिप्लिकेशन इथे पहा, टॅन इनवर्स जसाचा तसा, इथे येणार 9 प्लस 8 अपॉन 4 मल्टिप्लाइड बाय 9 चालते, थांबा, ओके, अपॉन 36 अपॉन खाली पहा इथं काही 1 मायनस 2/36, मग इथे येणार टॅन इनवर्स. पहा हे कॅल्क्युलेशन एकदम फास्ट आले पाहिजेत काय, 9 प्लस 8 अजून 17 17 अपॉन खाली काय येणार 36 अपॉन 36 मायनस 2 अपॉन खाली येणार 36, हा 36 कॅन्सल इज इक्वल टू इथे येणार टॅन इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट 17 अपॉन 36 मायनस 34, 17 2 34 1/2 म्हणजे आला आपल्याकडे टॅन इनवर्स ऑफ 1/2. आता टॅन इनवर्स ऑफ 1/2 वाला ऑप्शन आहे काय कुठे पहा, इथं कॉस इनवर्स, इथं साइन इनवर्स, टॅन इनवर्स आणि टॅन इनवर्स. मग टॅन इनवर्स ऑफ 1/2 वाला ऑप्शन आहे, पण समोर 1/2 नाही आहे, म्हणजे हे आपला आन्सर नाही आहे. मग याला थोडंसं आणखीन सॉल्व्ह करावं लागेल. मग कसं सॉल्व्ह करावं लागेल, तर तुम्हाला माहित आहे काय माहित आहे सर, की आपल्याकडे 3 रिझल्ट आहेत है ना, ते आपण रेंजवाले पाहिले होते की 2 टॅन इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू, त्याला लिहू शकतो आपण साइन इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर असं लिहू शकतो, वेन मॉड ऑफ एक्स विल बी लेस दॅन 0. त्यानंतर 2 टॅन इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर वेअर एक्स विल बी ग्रेटर दॅन 0.
एक्स विल बी ग्रेटर दॅन 1 ग्रेटर दॅन 0 सॉरी ग्रेटर दॅन 0 असायला पाहिजे. ते लिमिट एक वेळेस फक्त चेक करसान त्याच्यामध्ये बसते. मग त्याच्यामध्ये बसासाठी फक्त ऍडजस्टमेंट काय करसान इज इक्वल टू 2 न मल्टिप्लाय 2 न डिवाइड. इथं काय आपल्याकडे टॅन इनवर्स ऑफ 1/2 काय आहे टॅन इनवर्स ऑफ 1/2. मग पहा हा 1/2 काढला बाहेर, हा 2 आतमध्ये घेतला 2 इंटू टॅन इनवर्स ऑफ 1/2. मग हा पहा हा जो आहे ना 2 इंटू टॅन इनवर्स ऑफ 1/2 पहा हा जो रिझल्ट आहे हा कशात बसते पहा. कुठे दाखवू रे बाबा. ठीक आहे चला थोडस हा पहा इथं दाखवतो पहा 2 इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स. पहा 2 इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्सच्या या रिझल्ट मध्ये बसते कुठला कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर याच्यामध्ये हा बसते. बाकी काहीच नाही. हिअर एक्स विल बी ग्रेटर दॅन 0. एक्स कसा आहे तर ग्रेटर दॅन 0 आहे. मग कॉस इनवर्स वाले ऑप्शन किती आहेत तर एकच ऑप्शन आहे. पटकन हे आन्सर मारून द्या, टेन्शनचं काम नाही. तरी मी करून दाखवतो पहा इथे येणार हा 1/2 जसाचा तसा कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे 1 मायनस एक्स तर आपल्याकडे 1/2 आहे त्याचा स्क्वेअर काय येणार 1 चा स्क्वेअर 1 आणि 2 चा स्क्वेअर 4 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर 1 अपॉन 1 चा स्क्वेअर 1 आणि 2 चा स्क्वेअर 4. आता याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 1/2 जसाचा तसा 1/2 जसाचा तसा इथे येणार कॉस इनवर्स इन ब्रॅकेट 4 मायनस 1 अपॉन 4 अपॉन 4 प्लस 1 अपॉन 4. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन हा 4 कॅन्सल. 1/2 इंटू याला कॉस इनवर्स ऑफ 4 मायनस 1 3 आणि 4 प्लस 1 5. पहा 3/5 आहे काय आहे आपलं ऑप्शन 3/5. हे क्वेश्चन थोडेसे व्यवस्थित करावंच लागतात त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. ते आठवलंच पाहिजे. तर त्यासाठी त्याच्यावर काय तर दररोज रिव्हिजन करावं लागते. लक्षात. चला समोर ओके चलो. त्यानंतर विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू. खालच्यापैकी कोणतं ट्रू नाही आहे तर पाहू आपण. काय म्हणते टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय अपॉन 1 मायनस एक्स इंटू वाय. हा पहिला हा तर बरोबर आहे. हा ट्रू आहे. त्यानंतर 2 टॅन इनवर्स ऑफ एक्स इक्वल टू साइन इनवर्स ऑफ हा सध्या सांगितलं मी काय म्हटलं होतं की मॉड ऑफ एक्स हा तो फॉर्मॅट आहे ना मॉड ऑफ एक्स विल बी लेस दॅन और इक्वल टू 1. हा बी बरोबर आहे. हा बी आपला ऑप्शन नाही आहे. 2 टॅन इनवर्स ऑफ एक्स इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 मायनस एक्स स्क्वेअर फेअर एक्स. हा पहा हे 2 टॅन इनवर्स ऑफ एक्सचे सध्याच आपण पाहिले होते. म्हणजे हे कटलं हे तुमचं आन्सर. हे ट्रू नशीन 100% नाही आहे. तुम्ही एक वेळेस फक्त ते व्यवस्थित वाचून घ्यायचा त्याच्यावरचं त्याच्यामध्ये व्हेरीफाय करून घ्याल आन्सर. नेक्स्ट इफ cot inverse of 2 and cot inverse of 3 are two angles of the triangle, then third angle is cot inverse of 2 आणि cot inverse of 3 will be two angles आहेत. तर आपल्याला तिसरा अँगल काढायचा आहे. तर घेऊ आपण पहा. थांबा एक मिनिट का. हा cot inverse of 2 plus cot inverse of 3. cot inverse of 2 plus cot inverse of 3 याला जर आपण घेतलं तर याला आपण रेसिप्रोकल जर केला याचा रेसिप्रोकल केला तर टॅन येते. म्हणजे याला लिहू शकतो आपण टॅन इनवर्स ऑफ अरे यार अक्षर कोण खराब येऊन राहिलं पहा टॅन इनवर्स ऑफ 1/2 प्लस टॅन इनवर्स ऑफ 1/3 असं लिहू शकतो. आता टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय या फॉर्मॅटमध्ये आलं. टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय काय लिहू शकतो आपण इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस वाय म्हणजे 1/2 प्लस 1/3 अपॉन 1 मायनस एक्स इंटू वाय 1/2 इंटू 1/3 असं लिहू शकतो. इज इक्वल टू हे टॅन इनवर्स जसाचा तसा. आता हे सॉल्व्ह करावं लागते. हे काय करावं लागते सॉल्व्ह करावं लागते. मग पाहू आपण याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन बेस सेम नाही तर 3 प्लस 2 अपॉन खाली काय येणार 3 2 6 अपॉन खाली येणार 1 मायनस 1/6. आता थोडंसं याचं बी करा. हे थोडंसं डायरेक्ट केलं तर चालते. 3 प्लस 2 किती होते 5 अपॉन 6 अपॉन खाली येईन 6 मायनस 1 अपॉन 6. पहा हा 6 कॅन्सल. इथं काय आला आपल्याकडे टॅन इनवर्स ऑफ 5 अपॉन 6 मायनस 1 किती येते 5. हा 5 कॅन्सल. इथं आलं टॅन इनवर्स ऑफ 1. टॅन इनवर्स ऑफ 1 म्हणजे असते π/4. पहा बरं π/4 ऑप्शन आहे का बी नंबरचा ऑप्शन. पटकन मारा पटकन घरी. चलो नेक्स्ट काय म्हणते 73 नंबरचा क्वेश्चन. व्हॅल्यू ऑफ कॉस इनवर्स ऑफ 1/2 प्लस 2 साइन इनवर्स ऑफ 1/2. ओके ठीक आहे. तर याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. किती येते कॉस इनवर्स ऑफ 1/2 जसाचा तसा. इथं आहे आपल्याकडे 2 साइन इनवर्स ऑफ 1/2. म्हणजे आपल्याकडे जर 2x असला तर या 2x ला आपण लिहू शकतो x प्लस x लिहू शकतो. मग याला पण तसंच करता येईल. पहा इथं आपल्याकडे कॉस इनवर्स ऑफ 1/2 प्लस 2 साइन इनवर्स ऑफ 1/2 आहे. या 2 साइन इनवर्स ऑफ 1/2 लिहू शकतो आपण. साइन इनवर्स ऑफ 1/2 प्लस साइन इनवर्स ऑफ 1/2 म्हणजे इथे येणार
साइन इनवर्स ऑफ 1/2 प्लस साइन इनवर्स ऑफ 1/2 असं आपण याला लिहू शकतो. इज इक्वल टू मध्ये पहा कॉस इनवर्स ऑफ 1/2 प्लस साइन इनवर्स ऑफ 1/2, कॉस इनवर्स ऑफ एक्स प्लस साइन इनवर्स ऑफ एक्स, साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स. आपल्याला माहिती आहे पहा साइन इनवर्स ऑफ एक्स प्लस कॉस इनवर्स ऑफ एक्स इक्वल टू काय येते तर π/2. म्हणजे या दोघांना रिप्लेस करून काय लिहू शकतो आपण डायरेक्ट π/2 प्लस साइन जशीची तशी. साइन इनवर्स ऑफ 1/2, साइनचा कुठला अँगल 1/2 राहते, साइनचा 30 अँगल 1/2 राहते. 30 म्हणजे π/6. इथे लिहू शकतो सरळ π/6. काय करसान बेस सेम करा किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा काही चालते. सहसा मी आता बेस क्रॉस मल्टिप्लिकेशन तुम्ही करसान, मी बेस सेम करतो. मग इथे येणार 3π/6 प्लस π/6 म्हणजे येते 4π/6. 2 न मल्टिप्लाय केलं, 2 न डिवाइड केलं तर 2π/3, 2π/3. पावर ऑप्शन 2π/3 डी नंबरचा ऑप्शन. चलो 74 नंबरचा क्वेश्चन. tan इनवर्स ऑफ 2 and tan इनवर्स ऑफ 3 आर द टू अँगल्स ऑफ द ट्रायंगल, देन द थर्ड अँगल इज. आता पहा tan इनवर्स ऑफ एक्स प्लस tan इनवर्स ऑफ वाय चे 3 आपल्याकडे फॉर्म्युले आहेत. सॉरी, tan इनवर्स ऑफ एक्स प्लस tan इनवर्स ऑफ वाय चे 3 आहेत आपल्याकडे, 2 किंवा 3 आहेत. त्याच्यातल्या दुसऱ्यामध्ये बसते कुठला वाला तर x विल बी ग्रेटर दॅन 0, y विल बी ग्रेटर दॅन 0 अँड x अँड y चं मल्टिप्लिकेशन विल बी ग्रेटर दॅन 1. त्याला लिहू शकतो आपण tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ y इज इक्वल टू पाय प्लस tan इनवर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 मायनस x इंटू y. या फॉर्म मध्ये लिहू शकतो. लक्ष द्या फक्त. मग इथं काय येईल 74 नंबरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, चला 1 मिनिट फक्त पाणी पिऊ द्या बा. चला तर त्याच्यामध्ये हा बसते सरळ पहा. आपल्याकडे काय tan इनवर्स ऑफ 2 प्लस tan इनवर्स ऑफ 3, देअरफॉर tan इनवर्स ऑफ 2 प्लस tan इनवर्स ऑफ 3 इज इक्वल टू. पहा हा जो आहे ना, हा x पकडला आपण, हा जर y पकडला तर x, आता आपल्याकडे दोन अँगल आहेत, एक आहे आपल्याकडे x, एक आहे आपल्याकडे y. आता या दोघांचं आपल्याला ऍडिशन काढायची आहे. आता दोन्ही अँगल पहा, x विल बी ग्रेटर दॅन 0, y विल बी ग्रेटर दॅन 0 आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन x मल्टिप्लाय बाय y विल बी ग्रेटर दॅन 1 येते. म्हणून आपल्याकडे काय लागेल पाय प्लस tan इनवर्स ऑफ x प्लस y अपॉन 1 मायनस x इंटू y, 1 मायनस x इंटू y. मग आता आपल्याकडे पहा इज इक्वल टू पाय जसाचा तसा प्लस इथे येणार tan इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट, tan इनवर्स ऑफ इन ब्रॅकेट x आहे आपल्याकडे 2, y आहे आपल्याकडे 3 अपॉन 1 मायनस x आहे आपल्याकडे 2, y आहे आपल्याकडे 3 इज इक्वल टू पाय प्लस tan इनवर्स ऑफ 2 प्लस 3 विल बी 5 आणि इथं 1 मायनस 6 येणार. पाय प्लस इथं आला tan इनवर्स ऑफ, वरती आला 5, खाली आला -5 कारण की 1 मायनस 6 विल बी -5. हा 5 कॅन्सल, इथं आला पाय मायनस tan इनवर्स ऑफ -1. आता tan इनवर्स ऑफ मायनस थिटा तर काय होत असते, मायनस साइन बाहेर निघते, मायनस इथं प्लस होतं, मायनस साइन बाहेर निघाली तर पाय प्लस मायनस tan इनवर्स ऑफ 1. काय आला tan इनवर्स ऑफ 1, इथं आला पाय पॉझिटिव्ह निगेटिव्ह, tan इनवर्स ऑफ 1 किती राहते तर π/4. मग याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तुम्ही ना, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर येते 3π/4. पा 4 मल्टिप्लाइड बाय पाय 4π मायनस 1 अपॉन 4 है ना, 4 मायनस 1 3π/4. हे आलं आपलं tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स ऑफ y. दोन अँगल आपल्याकडे निघाले भाऊ. आता दोन अँगल निघाले तर तिसरा अँगल आपल्याला काढायचा आहे, थर्ड अँगल आपल्याला काढायचा आहे. मग तुम्हाला माहित आहे ट्रायंगलच्या अँगलची ऍडिशन किती असते तर 180 असते. 180 असलं आहे तर त्याच्यामध्ये दोघांची ऍडिशन ऑलरेडी 3π/4 आहे. देअरफॉर दोघांची ऍडिशन समजा x प्लस y प्लस z इज इक्वल टू पाय असते. x आणि y आहेत आपल्याकडे, x आणि y दोन्ही आहेत आपल्याकडे. किती आहे त्याची ऍडिशन 3π/4 प्लस z इज इक्वल टू पाय. आता हा तिकडे ऍडिशनचा तिकडे सबस्ट्रॅक्शन मध्ये, देअरफॉर z इक्वल टू पाय मायनस 3π/4 क्रॉस. आता याच्यात हे जर केलं तर z इज इक्वल टू 4π मायनस 3π इक्वल टू किती येते π/4. π/4 म्हणजे 45चा. तिसरा अँगल कितीचा आहे तर 45चा अँगल येते. त्याच्यामध्ये तेवढं क्रॉस मल्टिप्लिकेशन तुम्ही करून घेसाल, मी केलंच आहे. चला 75 नंबरचा प्रॉब्लेम. 75 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते, tan इनवर्स ऑफ 1 प्लस tan इनवर्स ऑफ कॉस इनवर्स ऑफ -1/2 प्लस साइन इनवर्स ऑफ -1/2. मग आता इथं काम पडते, कशाचं काम पडते तर सर साइन इनवर्स ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू मायनस साइन इनवर्स ऑफ थिटा. त्यानंतर कॉस इनवर्स ऑफ मायनस थिटा इज इक्वल टू पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ थिटा, पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ थिटा. मग इथे याचं काम पडणार आहे. चला पाहू. ठीक आहे, इथं डायरेक्ट सॉल्व्ह करतो. पहा इज इक्वल टू हा
टॅन इनवर्स ऑफ 1 जसा तसा इथं इन प्लस या कॉस इनवर्स ऑफ -1/2 लिहू शकतो आपण, पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ 1/2, त्यानंतर हा प्लस आहे, हा प्लस जसा तसा साइन इनवर्स ऑफ -1/2 लिहू शकतो आपण, मायनस साइन इनवर्स ऑफ 1/2. ओके, चलो हे पहा याच्यानुसार केला आपण. टॅन इनवर्स ऑफ 1 प्लस, आता ह्या रेडियनच्या फॉर्मॅटमध्ये येऊन राहिला तर आपण टॅन इनवर्स ऑफ 1 ची व्हॅल्यू घेऊ शकतो. पहा टॅन इनवर्स ऑफ 1 ची व्हॅल्यू काय येणार आपल्याकडे, तर π/4 प्लस पाय मायनस इथं आला कॉस इनवर्स ऑफ 1/2, पॉझिटिव्ह निगेटिव्ह इथे येणार साइन इनवर्स ऑफ 1/2. या दोघांमधून निगेटिव्ह साइन जर बाहेर काढली तर π/4 प्लस पाय मायनस साइन बाहेर काढली तर आतमध्ये येणार कॉस इनवर्स ऑफ 1/2 प्लस साइन इनवर्स ऑफ 1/2. पारे गोट्टे हो, एकदम सोपी झाले, कारण की साइन इनवर्स ऑफ x प्लस कॉस इनवर्स ऑफ x इक्वल टू π/2. जर अँगल सेम असले तर सेम आहे, मग टेन्शनचं काम नाही. याले काय लिहू शकतो, याले रिप्लेस करून π/2 लिहू शकतो आपण. इथं आला π/4 प्लस पाय मायनस π/2, आला π/2. बरं आता काय करसान तर मी काय म्हणतो, बेस सेम करा. 3 व्हॅल्यू आल्या तर बेस सेम करा. 4 2 च्या टेबलमध्ये 4 येतात तर हा π/4 प्लस 4 न मल्टिप्लाय डिवाइड म्हणजे इथे येणार 4π/4 मायनस 2π/4, 2 2 4 होते. आता करा बेस सेम आहे तर बेस एक वेळेस वरची याची ऍडिशन असेल तर ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन असेल तर सबस्ट्रॅक्शन. देअरफॉर इथे येणार पाय प्लस 4π मायनस 2π खाली येणार 4. आता पाय प्लस म्हणजे 4π प्लस पाय 5π, 5π मायनस 2π/4 जसा तसा इथे येणार 3π/4. 3π/4 कुठे आहे तर सी नंबरचा ऑप्शन 3π/4. पटकन मारा, समोर चाला. 75 झाला. 76 नंबरचा, द व्हॅल्यू ऑफ द टॅन इनवर्स ऑफ √3 मायनस सेक इनवर्स ऑफ -2 इज इक्वल टू, टॅन इनवर्स ऑफ √3 मायनस सेक इनवर्स ऑफ -2 इज इक्वल टू किती येते. ठीक आहे, हाय बी तसंच करसान. काय सोपी क्वेश्चन आहे. सगळ्यात पहिले काय तर सेक इनवर्स ऑफ -θ काय राहते, पाय मायनस सेक इनवर्स ऑफ θ. आता टॅनची कुठली व्हॅल्यू √3 राहते तर π/3 आणि सेकची कुठली व्हॅल्यू 2 राहते तर π/3 राहते. पहा सिंपल क्वेश्चन आहे एकदम. इथं काय म्हणू शकतो आपण, पहा इज इक्वल टू आपल्याकडे आहे टॅन इनवर्स ऑफ √3 मायनस सेक इनवर्स ऑफ -2 असं आहे ना. मग इथं हा टॅन इनवर्स ऑफ √3 मायनस साइन जशी तशी, सेक इनवर्स ऑफ -θ काय राहते तर पाय मायनस सेक इनवर्स ऑफ θ, म्हणजे इथे येणार पाय मायनस सेक इनवर्स ऑफ 2. अरे यार अक्षर कोण खराब येऊन राहिला आज. पाय मायनस सेक इनवर्स ऑफ -2. ओके, -2 कसा काही ना, आता इथं +2 सॉरी 2. ओके चलो, मग आता हा टॅन इनवर्स ऑफ √3 ला आपण काय लिहू शकतो, सरळ π/3 लिहू शकतो. सरळ π/3 घ्या. पहा π/3 मायनस निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह, इथं हा मायनस पाय, निगेटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह पॉझिटिव्ह, आणि सेक इनवर्स ऑफ 2 राहते तर π/3. हा π/3 प्लस π/3 2π/3 मायनस पाय, याच्या खाली काही नाही म्हणजे 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन 2π मायनस 3π/3 काय ते -π/3. पहा -π/3 एकच ऑप्शन आहे. पटकन मारा, समोर चला. त्यानंतर 77 नंबरचा क्वेश्चन आहे. 77 नंबरचा क्वेश्चन आहे साइन ऑफ π/3 मायनस साइन इनवर्स ऑफ 1/2. एकदम सोपी क्वेश्चन आहे भाऊ, एकदम सोपी क्वेश्चन. कसा करसान क्वेश्चन, कसा आहे, साइन ऑफ π/3 मायनस साइन इनवर्स ऑफ -1/2 असा क्वेश्चन आहे. तर हा साइन हा π/3 जसाचा तसा. आता साइन इनवर्स ऑफ -θ, हे मायनस साइन जशी तशी, साइन इनवर्स ऑफ -θ होते मायनस साइन θ, म्हणजे मायनस साइन इनवर्स ऑफ 1/2. इथं मायनस साइन बाहेर निघाली. पहा हा साइन जसाचा तसा, हा π/3 जसा तसा, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, इथे येणार साइन इनवर्स ऑफ 1/2. ठीक आहे, एक स्टेप वाढू द्या. इथं हा साइन जसाचा तसा, इथं हा π/3 जसा तसा प्लस साइन इनवर्स ऑफ 1/2. साइन इनवर्स ऑफ 1/2 किती राहते तर साइन इनवर्स ऑफ 1/2 म्हणजे राहते π/3. π/3 राहते की नाही, सॉरी π/6 काय राहते तर π/6. मग आता क्रॉस मल्टिप्लिकेशन नका करू, डायरेक्ट बेस सेम करा. साइन जसा तसा 2 न मल्टिप्लाय करा, 2π खाली येणार 6 प्लस π/6, इथे येणार 3π/6 म्हणजे साइन 3π/6 म्हणजे इथे साइन π/2. साइन π/2 ची व्हॅल्यू किती असते, साइन π/2 ची व्हॅल्यू असते 1. पहा डी नंबरचा ऑप्शन, साइन π/2 ची व्हॅल्यू किती असते 1. पटकन डी नंबरचा ऑप्शन घ्या आणि समोर चला. 77 क्वेश्चन झाले. वेळ पाहू द्या. चला, वेळ आहे जराशी, पण मला थोडंसं का जिवार आलाय, कारण की काय तर तुमचे लेक्चर जे आहे मी संध्याकाळी रेकॉर्ड करत असतो. दिवसभर काम करून करून थकतो भाऊ. संध्याकाळी आल्यावर थोडंसं एनर्जी डाऊन असते. हे जर लेक्चर सकाळी असले तर थोडीशी मजा येते, पण तेवढा वेळच नाही आहे की सकाळी करायचा म्हणून. थोडंसं आमचा आऊट पडेल आहे. आमच्या इकडे मस्त शब्द आहे आऊट पडेल आहे आमचं.
तर टॅन इनवर्स ऑफ 1/√3 टॅन इनवर्स ऑफ 1/√3 मायनस कॉट इनवर्स ऑफ -1/√3 है ना. टॅन इनवर्स ऑफ टॅन इनवर्स ऑफ √3 मायनस कॉट इनवर्स. मी थोडंसं सिम्प्लिफिकेशन करून देतो, तुम्ही आन्सर काढायचं. म्हणजे इथं काय येईल पहा, अरे यार इथे येईल टॅन इनवर्स ऑफ √3 मायनस, आता कॉट इनवर्स ऑफ मायनस थिटा काय लिहू शकतो आपण, पाय मायनस कॉट इनवर्स ऑफ थिटा. थिटा काय आपल्याकडे √3, म्हणजे इथे येणार टॅन इनवर्स ऑफ √3 मायनस पाय मायनस मायनस प्लस कॉट इनवर्स ऑफ √3. आता चेक करा ट्रिग्नोमेट्री टेबल मध्ये टॅन इनवर्स ऑफ √3 काय येते आणि कॉट इनवर्स ऑफ √3 काय येते ते इथं लिहा आणि याचं फक्त हे करा, सिम्प्लिफिकेशन करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे किंवा बेस सेम करून करा. आन्सर जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये ड्रॉप करा किंवा आपल्या ग्रुपवरती सांगा मला, है ना. कोण करून राहिलं कोण नाही करून राहिलं तेवढं समजते. आन्सर आलं पाहिजे त्या क्वेश्चनचं. ओके, भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. भारत माता की जय.